नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये. तर महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून आपल्याला बांधकाम कामगारांसाठी एक खुशखबर मिळालेली आहे. एक गुड न्यूज आहे. त्यासोबतच एक नवीन महत्त्वाची अशी अपडेटसुद्धा आज आपल्याला मिळालेली आहे. तर ही सर्व माहिती पाहण्यासाठी त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे याची सगळी तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर ती कोणती खुशखबर असणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे, 24 मार्चची नवीन अपडेट काय आहे, आता कोणाकोणाला हे सेफ्टी किट भांडी संच मिळणार आहे किंवा कोणाला मिळणार नाही, कोणती प्रक्रिया किंवा अपॉइंटमेंट आपल्याला घ्याव्या लागणार आहेत, याची माहिती आपण पाहतोय. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला याची सगळी जी माहिती आहे तर ती मिळणार आहे. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आज आहे 24 मार्च, वार आहे मंगळवार आणि आजची नवीन अपडेट अशी आहे. तर बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे नोंदणी केलेल्या कामगारांसाठी सेफ्टी किट आणि घरगुती भांडी संच वाटप प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे. 24 मार्च 2026च्या नवीन अपडेटनुसार ही वाटप प्रक्रिया सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे. मात्र या जिल्ह्यातील महिलांना किंवा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर यांना ही भांडी संच किंवा सेफ्टी किट आहे तर ते कधी मिळणार आहे, अपॉइंटमेंट घेणं जे आहे तर ते यासाठी आपल्याला अनिवार्य आहे. म्हणजे अपॉइंटमेंट जर घेतली तरच आपल्याला हे जे सेफ्टी किट आहे किंवा गृहोपयोगी भांडी संच आहे तर तो आपल्याला मिळणार आहे. तर बघा, म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्याची, तर त्यासाठी बघा आपल्याला आता हे किट मिळवण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे किंवा महत्त्वाचं काम करायचं आहे. आपल्याला बघा MAHABOCW अपॉइंटमेंट पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी क्रमांक जो आहे, आपल्याला मिळालेला नोंदणी क्रमांक असतो बघा, तर तो टाकून OTPद्वारे आपल्याला ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करायची आहे. हे केल्यानंतरच आपल्याला हा भांडी संच किंवा सेफ्टी किट जे आहे तर ते भेटणार आहे. आता बघा, लाभार्थ्यांकरिता अपॉइंटमेंट घेण्याची जी मुदत आहे तर त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ती म्हणजे बघा 31 डिसेंबर 2026पर्यंत. आणि या गृहोपयोगी वस्तू संचमध्ये 30 आपल्याला दर्जेदार स्टीलच्या वस्तूंचा संच जो आहे तर तो दिला जाणार आहे. आणि सेफ्टी किटमध्ये बघा हेल्मेट, सेफ्टी बूट, जॅकेट, हँड ग्लोव्ज, टिफिन, टॉर्च म्हणजेच बॅटरी, चष्मा, चटई, पाण्याची बाटली आणि मच्छरदाणी अशा 13 वस्तूंचा समावेश या संचमध्ये असणार आहे. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, प्रथम आपण ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळाली आहे का ते चेक करायचं आहे अगोदर, आणि मगच आपल्याला मिळालेल्या तारखेलाच किट घेण्यासाठी त्या ठिकाणी जायचं आहे किंवा आपल्याला जावं लागणार आहे. अपॉइंटमेंट शिवाय त्या केंद्रावर हा संच आपल्याला दिला जात नाही. त्यामुळे तुम्ही आपली अपॉइंटमेंट बुक झाली आहे का हे आपल्याला अगोदर ऑनलाईन चेक करायचं आहे. आता बघा, बांधकाम कामगार योजनेच्या मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बघा, पुढील जिल्ह्यामध्ये आज 24 मार्चला हे भांडी संच वाटप चालू आहे. तर त्यामध्ये बघा, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, त्यासोबतच बघा हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये आज हे वाटप प्रक्रिया जी आहे तर ती सुरू आहे. म्हणजेच सर्व जिल्ह्यात लाभ हस्तांतरण प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर या कोणत्याही ठिकाणहून तुम्ही जर हा भांडी संच व सेफ्टी किटसाठी जर फॉर्म भरलेला असेल
तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमच्या जो भांडी संच आहे किंवा सेप्टिक किट आहे तर ते अगदी सहजरित्या मिळवू शकता. त्यासाठी फक्त आपल्याला ऑनलाईन अपॉइंटमेंट जी आहे तर ती आपली बुक झालेली आहे का किंवा आपल्याला तारीख मिळालेली आहे का याची आपल्याला जी आहे तर ती खात्री करायची आहे आणि नंतरच त्या केंद्रावरती आपल्याला जायचं आहे. तरच तिथं आपल्याला हा भांडी संच व सेप्टिक किट जे आहे तर ते मिळणार आहे. तर माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा.